नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, तुम्हाला वाटलं असेल का सगळ्या जागा वेगळ्या वगैरे नाही। मित्रांनो, थोडक्यात फार महत्वाची माहिती लक्षात घ्या। आपल्या पोलीस भरतीला खूप तांत्रिक अडचणी असतील, कायदेशीर अडचणी असतील, बऱ्याच अडचणींमधून सामना करावा लागत आहे आणि त्यातून आपली पोलीस भरती सुरू झालेली आहे। त्यातल्या एकच फॉर्म आहे मित्रांनो, फॉर्म हा एकच भरायचा आपल्याला, लक्षात ठेवा। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उद्या किंवा परवापासून आपण एक सिरीज सुरू करणार आहे का ओबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, एनटीसी, एनटीडी, भजड ह्या सर्वांसाठी म्हणजे आपण यांना कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणं योग्य राहील हे लक्षात, कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेत हे पाहण्यापेक्षा कोणत्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरणं योग्य राहील हे पहा। कारण की लक्षात ठेवा, व्हॉट्सअप असन, इंस्टाग्राम असन, टेलिग्राम असन, टेलिग्रामचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, युट्यूब असन, सगळीकडे आता आहे ना, इथे एवढे फॉर्म आले, तिथे तेवढे फॉर्म आले, तिथे एवढे फॉर्म आले, मुद्दाम म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय। इथे एवढे फॉर्म आले, तुम्ही ते पाहता आणि ते पाहून तुम्ही काय करता, कॉल आणि एसएमएस करत बसता, सर इथं तेवढे फॉर्म आले, तिथे तेवढे फॉर्म आले। मित्रांनो, कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले माझ्याकडे पण सर्व मुलांचे अपडेट राहते, टोटल अपडेट राहते माझ्या, प्रत्येक मुलगा पाठवतो टोकन नंबर वगैरे, पण ती माहिती थोडीशी गोपनीय असते, त्यामुळे मी त्याच्यावरती तुम्हाला जास्त व्हिडिओ देत नाही। एक सांगतो, जर तुमची लेखी चांगली असेल 90-95 आणि 85-90-95 जर लेखी असेल आणि ग्राउंड जर 40-45 असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी बिंदास उतरा। ते फॉर्म किती आले, टोकन नंबर किती किंवा आवेदन नंबर किती त्याच्यावरती जाऊ नका। टेलिग्रामवरती पण एक मेसेज करत होता की आपले टोकन नंबर किंवा आयडी कोणालाही शेअर करू नका। लक्षात, शक्यतो ते शेअर करायचं टाळा। तुमचे टोकन नंबर असेल, आयडी असेल किंवा तुमचा अर्ज क्रमांक, ऍप्लिकेशन, तुम्ही जे पेमेंट प्रिंट पाठवता, इतर ग्रुपवरती शेअर करता किंवा आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करता, ते कुठेही शेअर करू नका। मित्रांनो, फॉर्म हा एकच भरता येणार आपल्याला, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म हा एकच भरता येणार लक्षामध्ये, आणि एक फॉर्म भरायचा असल्यामुळे स्पर्धा ही काही ठिकाणी तीव्र असणार आहे तर काही ठिकाणी एकदम सैल स्पर्धा असणार आहे, म्हणजे काही ठिकाणी खूप कमी स्पर्धा असणार आहे, काही ठिकाणी खूप जास्त स्पर्धा असणार। त्याच्यामुळे लोड घेऊ नका, त्यात वयवाढीचं एक संकट आहे, दुसरी गोष्ट 30% महिला आरक्षणाचा एक प्रॉब्लेम आहे, तिसरी गोष्ट एसीबीसीचा एक प्रॉब्लेम आहे, चौथी गोष्ट एकच फॉर्म भरतो तो एक प्रॉब्लेम, म्हणजे सगळेच प्रॉब्लेम आलेले आहेत। त्याच्यामुळे भरपूर अडचणी निर्माण होऊ राहिलेल्या आणि त्याच्यात जर तुम्ही असे तुमचे फॉर्म बिम भरले, इकडे हे केलं तिकडे केलं, त्यांनी स्पर्धेला थोडासा हे भेटतं लक्षमध्ये। आणि दुसरी गोष्ट, तुमचं ग्राउंड आहे 25-30-35 मार्काचं ग्राउंड आहे आणि लेखी 60-70 मार्क आहे, तर तू कुठेही फॉर्म टाकला तो तसं बी काम होणार नाही लक्षमध्ये। त्याच्यामुळं तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप असतात, आता टेलिग्रामला मी बऱ्याच टेलिग्राम ग्रुपला जॉईन, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन, त्याच्यावरती येतं बा काही इथे एवढे फॉर्म आले, तिथे तेवढे फॉर्म आले, मग मुलं ते स्क्रीनशॉट पाठवते मला, सर मग इथं फॉर्म भरू का नको, तुला जो जिल्हा निवडलाय, तुला जो जिल्हा आवडतो तू त्या ठिकाणी, तू जर ठरवलं मला नवी मुंबईला फॉर्म भरायचा आहे, तिथे कितीही फॉर्म येऊ दे, तू नवी मुंबईलाच फॉर्म भर। तुला जर वाटलं ना मला पिंपरी चिंचवडला फॉर्म भरायचा आहे, तिथे कितीही फॉर्म येऊ दे, तिथे किती टोकन नंबर पडू दे, किती आयडी। आणि दुसरी गोष्ट, जे लोक माहिती टाकतात किंवा जे लोक माहिती सांगतात इकडं टेलिग्राम असेल, इंस्टा असेल किंवा युट्यूबला, त्यांनाही ते काय करतात, पोरांना सांगतात का टोकन नंबर पाठवा, हे पाठवा, ते पाठवा। मी मागाशी स्टेटसला ठेवलं होतं 10 मिनिटं, तर मला भरपूर लोकांनी पाठवले, परंतु मी ते कोणाचे दाखवणार नाही तुम्हाला किती आले काय वगैरे। आणि पाहिजे असं माझ्याकडे पण आहे, ते घ्याव सर एक मिनिट, हे बघा माझ्याकडे पण ते टोकन नंबर वगैरे सगळे भरपूर आहेत। आता तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आमच्या एका विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, तिचा टोकन आयडी आहे, या ठिकाणी कुठं गेला टोकन, तिचा टोकन आयडी 38,246 हा तिचा टोकन आयडी, म्हणजे ऍप टोकन आयडी वेगळा निघतो, ऍप्लिकेशन आयडी वेगळा असतो। आणि बरेच जण ऍप्लिकेशन आयडीलाच टोकन आयडी समजून अरे बापरे इथं फॉर्म आले, तुम्ही लक्षात ठेवा, टोकन आयडी जास्त राहते, ऍप्लिकेशन आयडी कमी असते, काही ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी कमी असते, टोकन आयडी जास्त, म्हणजे पेमेंट केलेले आयडी वेगळे असतात आणि फॉर्म भरलेले आयडी, आणि बरेच महाभाग असे का ते फक्त फॉर्म भरतात। लक्षात ठेवा, तुम्ही ना जे फसवलं जाते, तुम्ही फक्त फॉर्म भरतात, त्या ठिकाणी ते पेमेंट करत नाही, फक्त फॉर्म भरतात, ते पेमेंट नंतर करेल। म्हणून आता जी आकडेवारी येते आपल्याकडनं, इथं किती फॉर्म आले, तिथे किती फॉर्म आले, ती आकडेवारी खरी नसती, पाहिजे तेवढी परफेक्टली। आलं लक्षामध्ये, त्याच्यात बदल पण होऊ शकतो, आलं लक्षामध्ये, त्याच्यामध्ये पुढे बदल पण होऊ शकतो, आलं लक्षामध्ये। त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम, आता मी पण तुम्हाला सांगतो कुठं किती फॉर्म आलेत। आता बघा या ठिकाणी याचा विचार जर केला, किंवा आता तुम्हाला मी एक सहज सांगतो की कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, एसपी अकोल्याला बघा, आजचा सकाळचा अकोल्याला टोकन आयडी होता 29,925 टोकन आयडी होता आणि ऍप्लिकेशन आयडी फक्त 570। 2925 टोकन आयडी आणि ऍप्लिकेशन आयडी फक्त 570, लक्षात घ्या। त्याच्यानंतर मुंबई कारागृहाला टोकन नंबर आहे 11,849 टोकन नंबर आहे आणि ऍप्लिकेशन आयडी नंबर आहे 1,822, म्हणजे बघा, म्हणजे एवढा प्रॉब्लेम असतो लक्षामध्ये, पेमेंट करतच नाही मुलं, फक्त पेमेंट केलेल्या मुलांची संख्या कमी आहे, फक्त फॉर्म भरलेल्या मुलांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे ते नंबर येतात आणि तेच नंबर शेअर केले जातात। त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचे ते असं कोणाच्याही काही व्हिडिओज असेल किंवा अफवांवरला बळी पडू नका का बाबा इथे एवढे फॉर्म आले मग तिथं नाही आले। आता तुम्हाला अजून सांगायचं झालं
तर मी तुम्हाला आजची अपडेट अजून सांगतो. पहा, आजची परफेक्ट अपडेट तुम्हाला. अहमदनगरचा जर विचार केला, बघा मुंबईला 37,000 म्हणजे 38,000 प्लस मुंबईचे फॉर्म झाले. नगरला फक्त 600 फॉर्म आलेले, नगर चालकला 420 फॉर्म आलेले, नगर चालकला 420 फॉर्म आले, साताऱ्याला 520 फॉर्म आले, धुळ्याला 359 फॉर्म आलेले. त्याच्यानंतर अजून पण माहिती सांगायची झालं तर SRPF युनिट 11 नवी मुंबई, SRPF ला जर विचार केला तर SRPF चा टोकन नंबर आहे 1768. हा टोकन नंबर आहे, म्हणजे ऍप्लिकेशन आयडी त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. कारागृहाचं मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पुणे कारागृहाला सुद्धा 7,244 टोकन नंबर आहे. ऍप्लिकेशन नंबर त्याच्यापेक्षा खाली. तुम्ही हे ऍप्लिकेशन नंबर किंवा हे जे टोकन नंबर आहेत, ह्या ऍप्लिकेशन नंबर माझ्याकडे पण सगळे अपडेट असते, परंतु मी ती माहिती देत नाही. कारण का काय होतं, मुलं झालं, कारण का बरेच मुलांचा प्रॉब्लेम काय होतो की ते मुलं काय करतात बिचारे की ते फॉर्म पाहतात आणि ते घाबरून जातात. अरे बापरे, मला तर नवी मुंबईला फॉर्म भरायचं, इथं तर 5,000 आले, इथं 4,000 आले. बरेच पोरं फसवेगिरी करू शकतात की फक्त ऍप्लिकेशन करायचं, पेमेंट करायचं नाही. लक्षात असंही होऊ शकतं. बरेच काही ना तरी हे त्याच्यामध्ये होतं. आणि शक्यतो असं तर काही करता येणार नाही आता, कारण का डबल फॉर्म नाही, आता सिंगलच फॉर्म आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेत याच्यापेक्षा आपल्याला कोणत्या ठिकाणी फॉर्म टाकणे योग्य ठरेल याच्यावरती जास्त भर द्या आणि ते एकदम व्यवस्थित करा. तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल का किती फॉर्म वगैरे, तर मी त्याच्या सगळ्यात जास्त फॉर्म सध्या आलेले आहेत मुंबईला, मुंबईनंतर पुणे ग्रामीणला, पुणे ग्रामीण नंतर ठाणे शहरला आणि ठाणे शहर नंतर नवी मुंबई आणि पिंपरी या दरम्यान फॉर्म आहे. बाकी जास्त कुणीकडे नागपूर वगैरे असेल थोडे जास्त जागाचा, बाकीच्या ठिकाणी थोड्या जागा आहेत त्या ठिकाणी फॉर्म हे जास्त आलेले नाहीत. अजूनही फॉर्म आले नाही. खरे फॉर्म कधी कळणार आहे आपल्याला का 27-28 तारखेला, कारण का त्यावेळेस मुलं जास्त फॉर्म भरणार आहे. आणि आज साईट पण स्लो चालते, लक्षात ठेवा. मी सायबर कॅफेवाले सगळे महाराष्ट्रातले निम्मे अर्धे सायबर कॅफेवाले संपर्कात आहे, तर आज बऱ्याच सायबर कॅफेचं असं म्हणणं होतं कॅफेवाल्यांचं का साईट पण स्लो चालवली आहे सर. मला आमचे वंश म्हणून सायबर कॅफे इथले त्यांनी 2 वेळा मेसेज केला की सर आज साईट जराशी स्लो चालू आहे. आणि लक्षामध्ये त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा का ती साईट पण आपली स्लो चालते बऱ्यापैकी. आणि फॉर्म पण एकच आहे मुलांना. आणि मुलांनी काय केलं, आज 18 तारीख आहे, अजूनही काय नाही. ज्यावेळेस 22, 23, 24च्या पुढे ज्यावेळेस निघणार आहे, तारीख 24च्या पुढे निघेल त्यावेळेस बाकी सर्व मुलं त्या ठिकाणी फास्टमध्ये काय करणार, फॉर्म भरणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठे किती फॉर्म आली याची चौकशी करत बसू नका. त्याच्यापेक्षा आपल्याला कुठं फॉर्म भरणं योग्य आहे याची चौकशी करा. आपल्या कॅटेगरीच्या जागा, सपोज तू ओबीसीचा आहे, संपूर्ण ठिकाणी ओबीसीला जागा किती बघ, ओपनला जागा किती बघ. तू एनटीसीचा आहे, एनटीसीला सगळीकडे जागा किती बघ, इतरत्र जागा किती बघ. हे फार महत्वाचं असतं आणि तेच आपल्याला काय करणार आहे त्या ठिकाणी महत्वाचं राहणार आहे किंवा महत्वाचं ठरणार आहे. कारण की आपल्याला फॉर्म भरत असताना घ्यावायची काळजी याबद्दल मी एक व्हिडिओ टाकला होता, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. आलं लक्षामध्ये. फक्त हे व्हॉट्सअप असं टेलिग्राम इकडे तिकडे जे काही फिरतंय ते इथं एवढे फॉर्म आले तिथे तेवढे फॉर्म आले मग जाऊ करू. हा तू ठरवलं ना तुझा आवडीचा घटक कोणता आहे, पिंपरी चिंचवड आहे ना तर तू पिंपरी चिंचवड, पुणे सिटी आहे ना पुणे सिटी, नाशिक शहर आहे ना नाशिक शहरला फॉर्म किती आले याच्यावरती जाऊ नको. कारण का बरेच विद्यार्थ्यांचे फॉर्म हे काही माहिती येतात, काही विद्यार्थी त्याचं पूर्णपणे स्क्रीन हे करतात आणि पाठवतात. ते नक्की कुठला फॉर्म टाकलाय, कोणत्या घटकाला फॉर्म टाकलाय हे समजत नाही, काहीच नाही. फक्त त्याच्यावरती टाकून देतात कोणत्या घटकाचा फॉर्म आहे काही ते बी बऱ्याच जणांना समजत नाही. काहीतरी मनानेच अंदाज लावला जातो आणि त्याने काय होतो मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ याच्यासाठीच बनवलाय मी की फॉर्म कुठे टाकायचा हे फार महत्वाचं आहे. काही जिल्ह्यांचं मेरिट 2 अंकात राहण्याची शक्यता आहे अंतिम मेरिट, लक्षात ठेवा. कारण की काही ठिकाणी विद्यार्थी रिस्क घेणार नाही, कारण एकच फॉर्म भरायचा असल्यामुळं आपला रिस्क घेणार नाही. मात्र आज तारीख 18, मी सर्व माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं का तुम्ही 20 तारखेच्या दरम्यान फॉर्म भरायला सुरुवात करा. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 8 दिवस, 25 तारखेपर्यंत 8 दिवस होतात. त्या 8 दिवसामध्ये मी आपल्या युट्यूबला एक सिरीज सुरू करतो युट्यूब चॅनलवरती की कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला फॉर्म टाकणं शक्य आहे. म्हणजे ओबीसी तर ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि त्यामध्ये ओपनच्या जागा किती त्या सगळ्याचा विचार केला जाणार आहे. मुलींसाठी कुठं फॉर्म भरणं योग्य राहील, बॅट्समनसाठी कुठं फॉर्म भरणं योग्य राहील या संदर्भातली पण सगळी माहिती मी आजपासून तुम्हाला द्यायला सुरुवात या ठिकाणी करणार आहे. हा व्हिडिओ मी यासाठी बनवला की तुम्ही काय करताय, कंटिन्यू मेसेज करायचं सर पुण्याला फॉर्म भरायचं बरोबर नको, सर परभणीला फॉर्म भरणं शक्य योग्य राहील का, नाशिकला फॉर्म भरणं योग्य राहील का, ठाण्याला फॉर्म भरणं योग्य राहील का. आता मित्रांनो ठीक आहे, माझा विद्यार्थी मित्र परिवार संपर्क खूप मोठा आहे, तुम्ही मला डायरेक्टली विश्वासाने विचारता. परंतु तुम्ही विचार, सपोज मला विचारलं बुलढाण्याच्या एखाद्या विद्यार्थ्याने विचारलं मला त्याची लेखी किती आहे, त्याच्या ग्राउंड किती आहे हे मला माहित नसतं, याच्याबद्दल मला काही आयडिया नसती. तुझी लेखी असायची 45 मार्काची, ग्राउंड असायचं 48 मार्काचं,
असं जर असल्यानंतर मी काय सांगू तुला कुठं फॉर्म भरा कुठं रिस्क घे. आणि लक्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांची लेखी आणि ग्राउंड कमी त्यांनी डायरेक्टली मुंबई हा पर्याय तुमच्यासाठी असेल. मात्र ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड 45, 47, 43 असं बसतंय आणि लेखी सुद्धा 90, 92, 95च्या आसपास बसती, त्या विद्यार्थ्यांनी बाकीच्या जिल्ह्यांमध्ये रिस्क घ्यायला काहीच अडचण नाही. कारण एक फॉर्म आहे, पेपर एका दिवशी होणारे, डबल फॉर्म टाकता येत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला रिस्क घेण्यासाठी काहीच अडचण त्या ठिकाणी नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त रिस्क घ्या. जे आउटर डिस्ट्रिक्ट आहे, बाहेरचे जे घटक आहेत, आउट साईडचे घटक आहेत, त्या ठिकाणी सुद्धा विचारपूर्वक फॉर्म टाका. आणि फॉर्म टाकताना ज्या ठिकाणी सपोज तुम्हाला धुळ्याला फॉर्म टाकायचे तर धुळ्याला किती टोकन आले, धुळ्याला किती अर्ज आले याचा विचार करू नका. त्याच्यामुळे काय होतं, तुमची खच्चीकरण मनात तिथंच निम्म खच्चीकरण होतं का बाबा इथं. आणि तुम्ही जर असं विचार केला तर सगळीकडे जायगाच्या तुलनेत जास्त अर्ज आलेले आहेत, काही विषय नाही, सगळीकडेच अर्ज आलेले असतात. मात्र त्याच्यामध्ये कौशल्य विद्यार्थी कमी असतात, ग्राउंडवाले कमी असतात, पेपरवाले कमी असतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा तोटा, तुमची लेखी आणि ग्राउंड चांगला असून सुद्धा हे तुम्ही अर्ज किती आले, टोकन नंबर किती हे बघून तुम्ही काय करू शकता, तिथं जाण्याचा नकार देऊ शकता. आणि ते नाकारू शकता, ज्या ठिकाणी जास्त आले त्या ठिकाणी जाऊ शकता. त्याच्यामुळे ते नाकारू नका, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, कोणत्याच ठिकाणी तुम्हाला जो घटक आवडतो त्या ठिकाणी तुम्ही बिनधास्त जा. टोकन लक्षात ठेवा, टोकन आणि ऍप्लिकेशन नंबर पाहून तुम्ही फॉर्म टाकत जाऊ नका. कारण का ठीक आहे, मान्य आहे, मी समजू शकतो की बाबा तुम्हाला वाटतं बा कुठं किती फॉर्म आली, फॉर्म किती आली याच्यावर जाऊ नका. कारण का फॉर्म एकच भरायचा आहे. त्याच्यामुळे एकच विद्यार्थी 5-5 ठिकाणी ग्राउंड काही आता देणार नाही. पोलीस शिपायला फॉर्म भरलं, सपोज मी नाशिक सिटीला पोलीस शिपायला फॉर्म भरला तर मी फक्त नाशिक सिटीतच पोलीस शिपायचा ग्राउंड देऊ शकतोय. हे कधी पाहणं गरजेचं होतं आपल्याला पूर्वीच्या काळात, म्हणजे मागच्या भरतीला. कारण का त्या ठिकाणी काय व्हायचं, एक विद्यार्थी साऱ्या दुनियात फॉर्म भरायचा आणि सगळीकडे ग्राउंड द्यायचा, मेरिट वाढवून द्यायचा. आणि त्यावेळेस जिथं कमी फॉर्म आहे तिथं फॉर्म भरणं तुम्हाला शक्य होतं, तिथं जाणं शक्य होतं. परंतु आता तसं काही एवढं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका, लोड घेऊ नका, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. उद्यापासून मी ओबीसी ओपन आणि हे सगळं कोणी कुठं फॉर्म भरणं गरजेचं आहे काय ते पण टाकेन. दुसरा मुद्दा वयवाढी संदर्भातला आहे. वयवाढी संदर्भात पण मी संध्याकाळचं किंवा उद्या सकाळपर्यंत एखादा महत्वाचा व्हिडिओ टाकतो. कारण का वयवाढी संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांच्या अडचणीत, परत काही टेक्निकली पण अडचणी आहेत, त्या संदर्भात मी उद्या व्हिडिओ टाकेल. काही विषय नाही, महत्वपूर्ण माहिती आहे आणि काही गोपनीय माहिती आहे काही आपल्याकडे वयवाढी संदर्भात, ती पण माहिती मी तुम्हाला एवढा 1-2 दिवसात देण्याचा प्रयत्न करेलच. कारण का डेट संपत आलेली, डेट जवळ आली आणि वयवाढी संदर्भातला जो आपला GR होता तो काही अजून आलेला नाही. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात पण मी बोलेल नक्कीच, काही विषय नाही. त्याच्यामुळे गोष्ट प्रॉपरली ध्यानात ठेवा की आपल्याला पूर्णपणे जे फॉर्म भरायचे ते फॉर्म प्रॉपर भरा आणि जे टोकन आयडी असेल किंवा जो आपला आयडी असेल त्या आयडी वरती जाऊन तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका. ज्या घटकाला तुम्हाला फॉर्म भरणं योग्य वाटतं किंवा जो घटक तुमच्यासाठी बेटर राहील, ज्या घटकाचा तुम्हाला आता काही ना ग्राउंड माहिती कोणत्या ठिकाणी कसं ग्राउंड आहे, कोणत्या ठिकाणचे पेपर कसे निघतात, पॅटर्न कसा चालतो, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. कुठंतरी उगाच फॉर्म आलेत म्हणून फॉर्म भरू नका. त्यामध्ये बॅट्समनच्या आहे ती मला वाटतं 102, 103 काहीतरी बॅट्समनच्या जागा, 101 का 102, त्या बॅट्समनच्या जागा पण चांगल्या आहेत. त्या ठिकाणी पण एक फॉर्म राहणार तुमचा. त्या बॅट्समन साठी पण मी सांगणार तुम्हाला का बॅट्समन साठी कुठं फॉर्म भरावा, कसा फॉर्म भरावा किंवा कशा पद्धतीने फॉर्म भरावा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. घाई करू नका फॉर्म भरायला. जरी साईट स्लो झाली तरी डेट वाढू शकते आणि जरी डेट नाही वाढली तरी साईट एवढी पण स्लो होणार नाही. कारण का आता साईटवरती पहिल्यासारखा पाहिजे असा लोड नाही आला लक्षामध्ये. त्याच्यामुळे गोष्ट प्रॉपर मी परत सांगतोय, आपल्याला जर नाशिक सिटीला फॉर्म भरायचं तर नाशिक सिटीचे टोकन, नाशिक सिटीचा अर्ज क्रमांक पाहून घाबरून जाता तुम्ही. मग तिथला तो घटक तुमच्या आवडीचा असतो, तुम्हाला माहिती आहे का माझी लेखी चांगली, ग्राउंड चांगली, तरी तुम्ही तो घटक बदलावता आणि दुसऱ्या घटकात जाता ते आयडी टोकन नंबर पाहून. त्याच्यामुळे शक्यतो त्याच्या भरोशावरती राहू नका, टोकन नंबर आणि आयडीच्या जास्त भरोशावर राहू नका. त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. तुमच्यात जर पॉवर असेल, जिसमें है दम वो बाजीराव सिंघम, तुम्हाला माहिती आहे तुमच्यात पॉवर असेल, अर्ज किती येऊ द्या, किती अर्ज येऊ द्या आणि काही येऊ द्या, काही प्रॉब्लेम होत नाही. सगळे त्या ठिकाणी काय होणार आहे, फॉर्म भरण्यात आलं लक्षामध्ये. अर्ज कुठं किती आले याच्यापेक्षा मी आता तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे इथून पुढे की ओबीसीला कुठं फॉर्म भरावा, ओपनला कुठं फॉर्म भरावा, ईडब्ल्यूएस ने कुठं फॉर्म भरावा, SC ST असेल यांनी कोणत्या ठिकाणी फॉर्म टाकावा याच्या संदर्भातला पण एक व्हिडिओ मी महत्वाचा तुम्हाला देणार आहे. पुढचे व्हिडिओ येणार आहे जे आगामी आपल्या, त्यासाठी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. कारण का इथून समोरचे 5-10 दिवस हे अतिशय महत्वाचे असणार तुमच्यासाठी. महत्वाची माहिती, महत्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ठिकाणी देत जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटेल. आणि खाली जो काही माझा मोबाईल नंबर दिसतो, जे नवीन विद्यार्थी त्यांनी त्या माझ्या मोबाईल नंबरवरती मला व्हॉट्सअपला SMS करा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला सर्व अपडेट वेळच्या वेळेला मिळत जातील आणि वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी मिळत जातील लक्षामध्ये. आणि शक्यतो आपले ऍप्लिकेशन प्रिंट असेल, आपले कागदपत्र असतील आपले महत्वाचे,
त्या कागदपत्रांच्या प्रिंट कोणाला शेअर करणं, ऍप्लिकेशन प्रिंट कोणाला शेअर करणं, टोकन आयडी, अर्ज नंबर वगैरे कोणाला शेअर करणं शक्यतो थोडं टाळत चला. कारण का माहिती तुमची वैयक्तिक माहिती असते ती कुठे ऍप्लिकेशन प्रिंट शेअर करणं, आधार कार्डचे फोटो शेअर करणं किंवा नॉन क्रिमिनलचे फोटो शेअर करणं, डोमासाईलचे फोटो शेअर करणं हे थोडंसं टाळत चला. लक्षमध्ये सगळेच सारखे नसतात, त्याच्यामुळे ते थोडी विचारपूर्वक त्या गोष्टी करत चला. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक म्हणजे की आता कंटिन्यू विचारतात मुलं का कुठं फॉर्म भरावं, काय भरावं. मी कोणत्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरणं, ओबीसी वाल्याला, एससी वाल्याला, एसटी वाल्याला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणं बेटर हे सांगेल. पण असं नाही का तू XYZ सपोज म्हणजे असा पर्टिक्युलर तू ये तू ह्याच ठिकाणी फॉर्म भर हे नाही मी तुम्हाला सांगणार. लक्षमध्ये कारण शेवटी ज्याची त्याची ताकद असते, ज्याची त्याची ऊर्जा आहे, ज्याची त्याचा मेहनत आहे, ज्याचं त्याचं ग्राउंड, ज्याचं त्याचं लेखी, या सगळ्याची सांगड एकत्रित झाल्यानंतर तुमचं पोलिसला काय होणार सिलेक्शन होणार आहे. लक्षमध्ये त्याच्यामुळे ठीक आहे मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो. एक थोडीशी आणि सर्वांची माफी मागतो कारण का कॉल इतके येतात मित्रांनो, कोणत्याच प्रत्येक कॉल रिसिव्ह करणं मला शक्य होत नाही, त्याबद्दल थोडीशी क्षमा असावी. त्याच्यानंतर व्हॉट्सअप मेसेज पण येतात, मी जे तो बघतो, काही जेवढं शक्य होईल तेवढं रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न करतो. कारण मला पण काम असतात, लेक्चर असतात, ऑनलाईन असतात, ऑफलाईन असतात, इतर पण काम असतात बाकीचे. त्याच्यामुळे ठीक आहे, काय अडचण नाही, काळजी करू नका. अशीच नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज आणि वेळच्या वेळ इथून पुढे पण देत जाईल, त्यातही काही कुठल्याच प्रकारची शंका नाही. लक्षमध्ये चालन मित्रांनो, आपण परत भेटणारच आहोत. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओत नवीन माहिती घेऊन. आणि इथून पुढचे व्हिडिओ आपले असणार आहेत की कोणत्या ठिकाणी फॉर्म भरावा, कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले, याच्यापेक्षा कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणं आपल्याला शक्य नाही या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी काय करणार आता इथून पुढे माहिती देत जाणार आहे. आणि लक्षामध्ये त्याच्यामुळे काळजी करू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रॉपर माहिती, अधिकृत माहिती आणि एकदम दर्जेदार माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न इथून मागे केला नाही, इथून पुढे पण करेल. आणि भरती प्रक्रिया शेवट पार पडेपर्यंत तुमच्या अंगात वर्दी येईपर्यंत आपण तुमच्या सोबत सदैव जोडलेले असेल. लक्षामध्ये आपलं युट्यूब चॅनल आणि आपली पूर्ण हार्दिक ऑनलाईन अकॅडमीची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. वयवाढी संदर्भात पण आपण लवकरच काहीतरी तुम्हाला बातमी येईलच. अशा पद्धतीनं ही जी माहिती होती ही मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. अतिशय महत्वाची माहिती होती. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. तयारी करत असेल मित्रांनो तर काळजी कसली करताय. व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच घेऊन आले आपल्यासाठी ऑनलाईन बॅच. महाराष्ट्रात सुरू असणारी एकमेव ऑनलाईन बॅच मिशन खाकी बॅच 1. आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. विद्यार्थी मित्रांनो कालावधी 1 वर्षाचा फक्त 300 रुपयामध्ये बॅच अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता आणि कितीही वेळा एक टॉपिकचं लेक्चर किती वेळा पाहू शकता वर्षभरामध्ये. वर्षभर कालावधी असणारी अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणारी फक्त 300 रुपयामध्ये असणारी आणि महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवायला असणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच म्हणजे व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी आयोजित मिशन खाकी बॅच 1 ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो. ऑफलाईन बॅच पण आहे गुरुकुल अकॅडमीची, ऑफलाईन पण चालू आहे आणि ऑनलाईन पण बॅच आहे मित्रांनो. मिशन खाकी बॅच 1 आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा. ही बॅच तुम्ही लावू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि ती बॅच जॉईन करायची. त्याचबरोबर मित्रांनो आपण पुस्तकाची तयारी करत असाल आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे एक केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 666 प्लस जम्बो पुस्तक नवे गर्दीतून वरती जाण्याचा यशमार्ग. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024 सिद्धेश्वर हडबे सरांचं स्मार्ट बुक सिरीज मधलं अतिशय फुल्ली अपडेट एडिशन 2004 ते 2018 भाग 1 आणि भाग 2 दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच प्रत्येक प्रश्न व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण. द स्मार्ट बुक बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणारं नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक 1 स्टॉप सोल्युशन. मागील सलग 10 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसे तसे आलेले आहेत. सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्न शॉर्टकट ट्रिक्ससह स्पष्टीकरणे 1500 स्मार्ट QR कोडसह भाग 1 आणि भाग 2 230 संभाव्य सराव टेस्ट रँकसह मित्रांनो हे पुस्तक अवेलेबल आहे. त्याचबरोबर 45,000 प्लस जम्बो पण आहे. ऑल इन वन आहे. 440 प्लस ऑल PYQ प्रश्नपत्रिका 180 प्लस टॉपिक वाईज सराव टेस्ट 50 संभाव्य संपूर्ण सराव टेस्ट. पुस्तक मिळवण्याचं ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलला आणि भारतीय प्रकाशनवाला तुम्हाला लगेच पुस्तक काढून देतील. धन्यवाद.